नवऱ्याची ढाल भाग 4. अचानक फोनचा संपर्क तुटतो आणि सायलीच्या कानाशी फक्त एक भयानक शांतता आणि दूरवरून येणारा संथ आवाज गुंजत राहतो. तिच्या हातातील लँडलाईनचा रिसिव्हर थरथर कापायला लागतो आणि तिच्या डोक्यात विचारांचे चक्र प्रचंड वेगाने फिरू लागते की अखेर भवानी मंडपाच्या मागच्या जुन्या विहिरीपाशी तिला एकट्यानेच बोलवणारा तो अज्ञात वृद्ध माणूस कोण असू शकतो आणि त्याला 5 वर्षांपूर्वी देविकाताईंच्या बाबतीत घडलेल्या कोणत्या मोठ्या कारस्थानाचा सुगावा लागला आहे. सायली तशाच अस्वस्थ अवस्थेत विचार करत करत तिथेच उभी असते. तितक्यात मागून राघव अत्यंत काळजीच्या स्वरात तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि विचारतो की सायली, काय झालं? एवढ्या रात्री कोणाचा फोन आला होता आणि तू अशी घाबरलेली का दिसतेस? सायलीने एका क्षणात स्वतःला सावरले आणि चेहऱ्यावर एक खोटे हसू आणून राघवला सांगते की काही नाही राघव, ऑफिसमधून एका महत्त्वाच्या क्लायंटचा फोन होता. काही टेक्निकल अडचण होती, त्यामुळे मी जरा विचारात पडले होते. तू काळजी करू नकोस आणि चल आपण सासूबाईंकडे बघूया. राघव तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो, पण सायलीच्या मनात आता उद्या दुपारच्या 12 वाजण्याच्या वेळेची धाकधूक वाढलेली असते. कारण तिला माहीत असते की जर तिने ही गोष्ट राघवला किंवा पोलिसांना सांगितली तर तो अज्ञात माणूस कधीच समोर येणार नाही आणि देविकाताईंच्या खऱ्या वारसाचे सत्य कायमचे त्या जुन्या विहिरीच्या अंधारात गाडले जाईल. रात्र कशीबशी संपते आणि दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या त्या इनामदार हवेलीत सकाळ उजाडते, तीच मुळी एका वेगळ्या तणावाने. कारण सुलोचनाबाई आता पूर्णपणे प्रियाच्या आणि त्या लहान मुलाच्या म्हणजेच अंशच्या प्रभावाखाली आलेल्या असतात. प्रिया मुद्दाम सासूबाईंच्या डोळ्यांसमोर त्या मुलाला जवळ घेऊन देविकाच्या जुन्या आठवणी काढत रडत असते आणि सुलोचनाबाई आपल्या नातवाच्या मायेपायी प्रियाने मागितलेले महागडे दागिने आणि कपाटातील पैसे तिला हसत मुखाने देत असतात. सायली हे सगळं लांबून बघत असते, पण ती आत्ताच सासूबाईंना टोपून त्यांचा राग ओढवून घेऊ इच्छित नसते. कारण तिच्याकडे अजून कोणताही पक्का पुरावा नसतो. घड्याळात 11 वाजतात आणि सायलीने घरातून बाहेर पडण्याची तयारी सुरू केली. ती सासूबाईंना सांगते की IT पार्कच्या ऑफिसमध्ये एक तातडीची मीटिंग आहे म्हणून ती बाहेर जात आहे आणि सुलोचनाबाई तिच्याकडे एक थंड नजर टाकून फक्त मान डोलावतात. कारण आता त्यांच्या आयुष्यात सायलीपेक्षा त्यांचा तो खोटा नातू जास्त महत्त्वाचा झालेला असतो. सायली गाडीत बसते आणि कोल्हापूरच्या गर्दीच्या रस्त्यांवरून तिची गाडी थेट ऐतिहासिक भवानी मंडपाच्या दिशेने वेगाने धावू लागते. दुपारी ठीक 11:15 वाजता सायली भवानी मंडपाच्या परिसरात पोहोचते. तिथे नेहमीसारखीच भाविकांची आणि पर्यटकांची मोठी गर्दी असते. पण मंडपाच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या जुन्या निर्जन विहिरीपाशी जशी जशी सायली पावले टाकत पुढे जाते तशी तशी तिथली गर्दी कमी होऊन एक गूढ आणि भयानक शांतता पसरायला लागते. विहिरीच्या जुन्या शेवाळलेल्या भिंतीवरून पाणी ठिपकत असते आणि आजूबाजूला वडाची मोठी झाडे असल्यामुळे तिथे भर दुपारीही एक गडद सावली पसरलेली असते. सायली आपल्या हातातील घड्याळाकडे बघते. ठीक 12 वाजलेले असतात. ती चारी बाजूनी नजरेने त्या अज्ञात वृद्धाला शोधायचा प्रयत्न करते, पण तिथे दूरपर्यंत कोणीच दिसत नाही. सायलीला वाटते की कोणीतरी तिची थट्टा केली आहे किंवा तिला फसवण्यासाठी हा सापळा रचला आहे. ती निराश होऊन मागे फिरणार इतक्यात वडाच्या झाडामागून एक अत्यंत थकलेला, पांढरेच केस असलेला आणि जुने मळकलेले कपडे घातलेला एक वृद्ध माणूस हळूच बाहेर येतो. त्याचे डोळे भीतीने 24 तास इकडे तिकडे बघत असतात आणि तो सायलीच्या जवळ येतो आणि थरथरत्या आवाजात म्हणतो, सायली मॅडम, तुम्ही एकटे झालात ना? राघव इनामदार किंवा त्या सुलोचनाबाईंना सोबत आणलं नाही ना? सायली शांतपणे सांगते की हो, मी एकटीच आले आहे बाबा. तुम्ही कोण आहात आणि देविकाताईंबद्दल तुम्हाला काय माहीत आहे ते मला लवकर सांगा. तो वृद्ध माणूस विहिरीच्या काठावर बसतो
आणि एक दीर्घ श्वास घेऊन सांगू लागतो, मॅडम, 5 वर्षापूर्वी ज्या रुग्णालयात देविकाबाईंना बाळ झालं होतं त्या वाकडगावच्या शासकीय रुग्णालयात मी मुख्य वॉर्ड बॉय म्हणून काम करत होतो. आणि ज्या रात्री देविकाताईंनी त्या बाळाला जन्म दिला त्याच रात्री दिग्विजय इनामदार आणि त्याच्यासोबत एक बुरखा घातलेली स्त्री आली होती. त्यांनी देविकाताईंच्या खऱ्या मुलाला तिथून चोरून एका अनाथालयात पाठवून दिलं आणि देविकाताईंच्या कुशीत एक दुसरंच मृत बाळ ठेवून दिलं होतं. देविकाताईंना वाटलं की त्यांचं बाळ दगावलं आणि त्या धक्क्याने त्या वेड्यासारख्या झाल्या. पण खरं कारस्थान तर त्यानंतर सुरू झालं, कारण दिग्विजयने देविकाताईंचा तो अपघात घडवून आणला नव्हता, तर तो एक पूर्वनियोजित खून होता. आणि त्या खुनाचा मास्टरमाइंड दिग्विजय नाही, तर तुमच्या इनामदार हवेलीतीलच एक असा माणूस आहे ज्याच्यावर तुम्ही आणि राघव डोळे मिटून विश्वास ठेवता. सायली हे ऐकून स्तब्ध होते. तिच्या अंगातून एक थंड लहर धावून जाते आणि ती विचारते, बाबा, कोण आहे तो माणूस? मला त्याचं नाव सांगा. तो वृद्ध माणूस नाव सांगण्यासाठी आपले ओठ उघडतोच इतक्यात अचानक दूरवरून एका सुसाट वेगाने येणाऱ्या काळ्या रंगाच्या गाडीतून एक गोळी सुटते आणि ती थेट त्या वृद्धाच्या छातीत घुसते. तो वृद्ध माणूस रक्ताच्या थारोळ्यात विहिरीच्या काठावर कोसळतो आणि सायली काही समजण्यापूर्वीच ती गाडी वेगाने तिथून निघून जाते. पण मारण्यापूर्वी तो वृद्ध माणूस आपल्या रक्ताळलेल्या हाताने सायलीचा हात पकडतो आणि शेवटचा श्वास घेत फक्त एकच शब्द उच्चारतो, डायरी, इनामदार हवेलीचं तळघर. आणि त्याचे डोळे कायमचे मिटतात. सायलीच्या हातावर त्या वृद्धाचे रक्त लागलेले असते आणि भवानी मंडपाच्या त्या निर्जन कोपऱ्यात आता सायली एका नवीन आणि अधिक भयंकर रहस्याच्या जाळ्यात अडकलेली असते. कारण आता तिला समजले असते की शत्रू बाहेर नाही, तर तिच्या स्वतःच्या घरात तिच्या अगदी जवळ बसलेला आहे. आणि तिची पुढची लढाई आता आणखी कठीण आणि जीवघेणी होणार असते. भयावह विहिरीच्या काठावर त्या वृद्धाचा रक्ताळलेला देह कोसळतो आणि त्याचा तो शेवटचा थरथरणारा शब्द, डायरी, इनामदार हवेलीचं तळघर, सायलीच्या कानात एखाद्या भयानक संकटाच्या घंटानादासारखा घुमत राहतो. तिच्या हातावर त्या वृद्धाचे रक्ताचे ओले डाग पडलेले असतात आणि ती काही सेकंद पूर्णपणे सुन्न होऊन तिथेच उभी राहते, कारण तिच्या डोळ्यांसमोर एका निष्पाप माणसाचा खून झाला होता आणि तिच्याकडे आता विचार करायला अजिबात वेळ नव्हता. दूरवरून लोकांचा ओरडण्याचा आणि धावण्याचा आवाज यायला लागतो, कारण त्या गोळीबाराच्या आवाजाने भवानी मंडपाच्या परिसरातील लोक सतर्क झाले होते. सायलीने अत्यंत भीतीने स्वतःला सावरले आणि स्वतःचे रक्ताळलेले हात साडीच्या पदराने लपवत ती वेगाने तिच्या गाडीकडे धावली. तिच्या काळजाची धडधड एवढी वाढली होती की तिच्या हातातील गाडीची चावीसुद्धा थर कापत होती. तिने कशी बशी गाडी स्टार्ट केली आणि कोल्हापूरच्या रस्त्यावरून ती वेगाने इनामदार हवेलीच्या दिशेने निघाली. गाडी चालवत असताना तिच्या डोळ्यांसमोरून तो रक्ताळलेला वृद्ध आणि त्याचा तो शेवटचा चेहरा अजिबात हलत नव्हता. तिला राहून एकच प्रश्न सतावत होता की ज्या कुटुंबाला ती स्वतःच मानत होती, ज्या सासू सासऱ्यांनी आणि नवऱ्याने तिला एवढं प्रेम दिलं, त्याच घरात असा कोणता गुप्त शत्रू लपला आहे ज्याने 5 वर्षापूर्वी देविकाताईंचा घात केला आणि आज त्या सत्याचा माग काढणाऱ्या एका वयोवृद्ध वॉर्ड बॉयला थेट मृत्यूच्या दारात धाडलं. सायली हवेलीच्या आवारात पोहोचते तेव्हा दुपारचे 1:30 वाजलेले असतात. ती मुख्य दाराने न जाता नोकरांच्या मागच्या दरवाजातून गुपचूप हवेलीत प्रवेश करते, जेणेकरून कोणाचीही नजर तिच्या साडीवर लागलेल्या रक्तांच्या डागांवर पडणार नाही. ती सरळ पहिल्या मजल्यावरील तिच्या आणि राघवच्या खोलीत जाते आणि बाथरूममध्ये जाऊन पाण्याचा नळ जोरात सुरू करते. पाण्यासोबत तिच्या हातावरील ते रक्त वाहून जात असताना तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात, कारण हा कौटुंबिक छळाचा साधा खेळ नव्हता, तर हा थेट जिवंत माणसांच्या रक्ताचा
आणि मृत्यूचा एक क्रूर खेळ झाला होता. ती बाथरूममध्ये स्वतःला सावरत असतानाच अचानक खोलीचा मुख्य दरवाजा उघडतो आणि राघव आत येतो. राघवला सायलीची गाडी खाली दिसल्यामुळे तो तिच्या शोधात वर आला होता. तो बाथरूमच्या दरवाजावर थाप मारतो आणि म्हणतो की, सायली, तू ऑफिसमधून आलीस का? आणि दाराला आतून कडी का लावली आहेस? तुझा आवाज जरा रडवेला का वाटतोय? सायली एका क्षणात स्वतःचे डोळे पुसते, रक्ताळलेली साडी बाथरूमच्या एका गुप्त कोपऱ्यात लपवते आणि दुसरी साडी नेसून दरवाजा उघडते. राघव तिच्या लाल झालेल्या डोळ्यांकडे बघतो आणि तिच्या दोन्ही हातांना पकडून काळजीने विचारतो की, सायली, नक्की काय झाले? तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. काल रात्रीपासून तुझी वागणूक बदलली आहे. मला खरं सांग, काय अडचण आहे? सायलीच्या मनात येते की राघवला सगळं सांगावं आणि त्याच्या छातीवर डोके ठेवून मन मोकळं करावं. पण तिला त्या वृद्धाचा इशारा आठवतो की जर राघव किंवा पोलिसांना काहीही समजलं तर देविकाचा खरा वारस कधीच समोर येणार नाही आणि त्या अज्ञात शत्रूला सावध व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे ती खोटं बोलते आणि सांगते की, राघव, ऑफिसमध्ये माझ्या एका जुन्या मैत्रिणीचा अपघात झाल्याची बातमी आली, म्हणूनच जरा मन खूप अस्वस्थ झाले, दुसरं काही नाही. राघव तिच्या कपाळावर मुका घेतो आणि तिला शांत राहण्यास सांगतो. पण इकडे खाली हॉलमध्ये प्रियाने आता दुसरीच एक भयंकर खेळी सुरू केलेली असते. ती सुलोचनाबाईंच्या पायाशी बसून रडत रडत म्हणते की, काकी, जर या अंशला या घरात मान मिळणार नसेल आणि राघव जर याला स्वतःचा पुतण्या मानायला तयार नसेल तर मी या बाळाला घेऊन पुन्हा त्या लंडनच्या गरिबीत निघून जाते. पण तिथले काही गुंड माझ्या मागे लागले आहेत. मला तातडीने या मुलाच्या शिक्षणासाठी आणि सुरक्षिततेसाठी 20 लाख रुपयांची गरज आहे. सुलोचनाबाई त्या नातवाच्या मायेने पूर्णपणे आंधळ्या झालेल्या असतात. त्या कपाटाच्या चाव्या घेऊन आपल्या गळ्यातील जुना सोन्याचा राणीहार आणि कपाटातील रोख रक्कम प्रियाच्या स्वाधीन करण्यासाठी पुढे सरसावतात. नेमक्या त्याच वेळी सायली आणि राघव पायऱ्यावरून खाली येतात. सायली सासूबाईंच्या हातातील तो सोन्याचा हार बघते आणि तिच्या मनात संतापाचा उद्रेक होतो. ती पुढे होऊन थेट सुलोचनाबाईंच्या हातातील तो हार आपल्या हातात घेते आणि प्रियाकडे एक अत्यंत विषारी नजर टाकून कडक आवाजात म्हणते, प्रिया, या हवेलीतील 1 रुपयाला आणि एका दागिन्याला हात लावण्याची तुझी लायकी नाही. जोपर्यंत या मुलाची खरी ओळख कायदेशीररित्या पटत नाही तोपर्यंत तू या घरात फक्त एक पाहुणी म्हणून राहू शकतेस. सुलोचनाबाई सायलीवर ओरडतात, सायली, हा माझ्या देविकाचा मुलगा आहे. तू एवढी कठोर कशी होऊ शकतेस? सायली सासूबाईंना शांत करते आणि म्हणते की, आई, मी कठोर नाही तर सावध आहे आणि तुम्हाला काही दिवसांत समजेल की मी हे का करत होते. प्रिया मनातल्या मनात सायलीचा तीव्र तिरस्कार करते, कारण सायली प्रत्येक वेळी तिच्या मार्गात खंबीर डाल बनून उभी राहत होती. आता सायलीचे एकमेव ध्येय होते की रात्रीच्या वेळी जेव्हा सगळे झोपतील तेव्हा हवेलीच्या त्या प्राचीन आणि अंधाऱ्या तळघराचा रस्ता शोधणे आणि त्या वृद्धाने सांगितलेली ती गुप्त डायरी शोधणे, ज्या डायरीमध्ये इनामदार घराण्याच्या त्या अनाम शत्रूचे नाव आणि देविकाताईंच्या खऱ्या मुलाचा पत्ता लपलेला होता. पण त्या तळघराची चावी कुठे असेल आणि तिथे जाण्याचा रस्ता कुठे आहे हे शोधणे सायलीसाठी एका मृत्यूच्या विळख्यात पाऊल ठेवण्यासारखेच होते. कारण तिला माहीत नव्हते की तो अज्ञात शत्रू रात्रीच्या वेळी तिच्याच प्रत्येक हालचालीवर हवेलीच्या एका गुप्त कोपऱ्यातून पाळत ठेवून होता. रात्रीचे 9 वाजतात आणि इनामदार हवेलीच्या अथांग डायनिंग टेबलवर रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू होते. पण तिथल्या वातावरणात सुखाचा घास घेण्याऐवजी एक भयानक, जड आणि गूढ दडपण पसरलेलं असतं. नेहमी एकत्र बसून हसणारे हे कुटुंब आज एकमेकांकडे बघायलाही कसरत करावं होतं.
त्यातच प्रिया मुद्दाम त्या लहान मुलाला म्हणजेच अंशला प्रेमाने भरवण्याचा आव आणत सुलोचनाबाईंच्या अगदी शेजारी बसते. ती सासूबाईंना पूर्णपणे आपल्या भावनिक जाळ्यात ओढण्यासाठी गोड गोड बोलून दाखवते, काकी तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी या बाळाला कधीच देविकाताईंची आठवण कमी पडू देणार नाही. तो या हवेलीचा वारस आहे आणि त्याला इथेच त्याचे हक्क मिळतील. प्रियाचे हे शब्द ऐकून राघवच्या नजरेत संतापाचा जाळ पेटतो. त्याला आपल्या स्वतःच्या घरात चाललेला हा उघड खोटाडेपणा सहन होत नसल्यामुळे तो जेवण अर्धवट सोडून तरातरा वर निघून जातो. सायली अत्यंत शांतपणे राघवच्या मागे जाते आणि त्याला खोलीत समजावून सांगते की, राघव, आपल्याला आत्ता राखून चालणार नाही. सासूबाई पूर्णपणे भावनुक झाल्या आहेत. आपल्याला शांत राहून पुराव्यावर काम करावं लागेल. रात्रीचे 12:30 वाजतात. संपूर्ण हवेलीत गडद शांतता पसरते. नोकर चाकर आपापल्या खोलीत निघून जातात आणि प्रियासुद्धा सुलोचनाबाईंना गाढ झोपवून स्वतःच्या खोलीत जाऊन दार लावून घेते. नेमके याच वेळी सायली अत्यंत सावधपणे हातात एक लहान बॅटरी घेऊन आपल्या खोलीबाहेर पडते. कारण त्या वृद्धाने सांगितलेली ती गुप्त डायरी आणि हवेलीचं तळघर तिला आज कोणत्याही परिस्थितीत शोधायचंच असतं. हवेलीच्या त्या जुन्या अंधाऱ्या कॉरिडॉरमध्ये फिरत असताना सायलीची नजर एका अत्यंत मोठ्या आणि प्राचीन पूर्वजांच्या तैलचित्रावर पडते. त्यावेळी तिला अचानक आठवतं, एकदा बोलता बोलता रावसाहेबांनी सांगितलं होतं की या हवेलीचा पाया 100 वर्षांपूर्वीचा आहे आणि जुन्या काळात आपत्कालीन परिस्थितीसाठी काही गुप्त रस्ते बनवले गेले होते. सायली त्या मोठ्या फोटोच्या फ्रेमच्या मागे भिंतीला हात लावून चाचपडू लागते. तेव्हा अचानक तिच्या हाताला एक लहान लोखंडी कडा म्हणजेच गुप्त खटका लागतो. तिने तो खटका पूर्ण ताकदीने खालच्या बाजूला दाबला आणि एका क्षणात ते अथांग तैलचित्र गुपचूप हळूहळू बाजूला सरकून त्याच्या मागे एक अरुंद अंधारी आणि शेवाळलेली पायऱ्यांची वाट खाली जाताना दिसते. आणि त्या वाटेतून एक थंड कुबट आणि अनेक वर्षांचा बंदिस्त वास बाहेर येत असतो, जो सायलीच्या मनातील भीती आणखी वाढवतो. सायली आपल्या काळजावर दगड ठेवते. बॅटरीचा प्रकाश खाली टाकत त्या तळघराच्या अंधाऱ्या पायऱ्यांवरून एक एक पाऊल टाकत खाली उतरू लागते. तिथे 24 तास पसरलेली ती जळमट आणि तिथली ती धूळ सगळं तिच्या अंगावर येत असतं. पण तिचं ध्येय मात्र पक्कं असतं. ती तळघराच्या मुख्य विस्तीर्ण भागात पोचते, जिथे इनामदार घराण्याचे अनेक वर्षांचे जुने संदूक, मोडके फर्निचर आणि लोखंडी पेट्या धूळ खात पडलेल्या असतात. सायली अत्यंत वेगाने प्रत्येक पेटी उघडून त्या डायरीचा शोध घेऊ लागते. पण अचानक तिला वरच्या पायऱ्यांवरून कोणाच्या तरी चालण्याचा आणि पैंजनाचा संथ लयबद्ध आवाज ऐकू येतो, ज्यामुळे तिच्या अंगावर भीतीने काटा येतो की रात्रीच्या या एकांतात कोणीतरी तिच्या पाठीवर पाळत ठेवून खाली येत आहे. चालण्याचा आवाज जसा जसा जवळ येतो तशी सायली एका मोठ्या लाकडी कपाटाच्या मागे गुपचूप लपून बसते आणि आपली बॅटरी पूर्णपणे बंद करते. त्यावेळी तळघरात एवढी गडद शांतता पसरते की सायलीला स्वतःच्या काळजाचे ठोके
स्पष्ट ऐकू येत असतात. एक काळी सावली पायऱ्यावरून खाली उतरते, संपूर्ण तळघरात नजर फिरवते आणि कोणालाही न पाहून पुन्हा वरच्या दिशेने निघून जाते. सायली स्वतः सुटकेचा श्वास सोडते आणि ती सावली प्रियाची असावी असा तिला संशय येतो. पण आता वेळ गमावून चालणार नव्हती. त्यामुळे सायली कपाटाच्या मागून बाहेर येते आणि तिची नजर तिथेच एका कोपऱ्यात ठेवलेल्या एका खूप जुन्या पितळी कोरीव काम असलेल्या लहान अशा पेटीवर पडते. त्या पेटीला एक जुनं कुलूप लावलेलं असतं, पण ते गंजून अर्धवट उघडं झालेलं असतं. सायलीने अत्यंत उत्सुकतेने ती पेटी उघडली तर आतमध्ये लाल रंगाच्या कपडात गुंडाळलेली एक जुनी काळ्या रंगाची लेदर डायरी तिला सापडते, जिच्या पानांवर देशमुखांच्या आणि इनामदारांच्या जुन्या व्यवहारांची आणि देविकाच्या लग्नावरची सर्व गुपिते लिहिलेली असतात. सायली बॅटरीच्या प्रकाशात त्या डायरीची पाने झपाट्याने पलटवायला सुरुवात करते आणि वाचायला चालू करते. एका पानावर तिला देविका त्यांच्या बाळंतपणाच्या रात्रीची संपूर्ण खरी हकीकत आणि त्यामागचा भयानक कट स्वतः त्या मास्टर माइंडने लिहिलेला दिसतो, ज्यामध्ये देविकाच्या खऱ्या मुलाला मुंबईच्या मायेची सावली या अनाथालयात कोणत्या बोगस नावाखाली पाठवले आहे त्याचा संपूर्ण पत्ता तिथे लिहिलेला असतो. डायरीच्या शेवटच्या पानावर जेव्हा सायलीची नजर जाते तेव्हा तिथे त्या अज्ञात शत्रूने स्वतःच्या हाताने लिहिलं असतं की देविकाचा काटा तर निघाला, आता पुढचा नंबर राघवचा आहे आणि त्यानंतर या संपूर्ण 500 कोटींच्या साम्राज्याचा खरा मालक फक्त मी एकटाच राहीन. सायली त्या अक्षरांच्या खाली असलेली ती परिचित सही बघते आणि तिच्या डोळ्यांसमोर जणू आभाळच कोसळतं. ती सही दुसऱ्या कोणाची नसून तिच्या अगदी जवळच्या अत्यंत विश्वासू व्यक्तीची असते, ज्याचा तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, ज्यामुळे तिच्या संपूर्ण विश्वासाचा पायाच हादरून जातो. सायली भीतीने आणि आश्चर्याने स्वतःचा आवाज दाबत ती डायरी आपल्या छातीशी घट्ट लावून घेते. तिला कळून चुकतं की आता राघवचा जीव सुद्धा धोक्यात आहे आणि तिला तात्काळ तळघरातून बाहेर पडावं लागेल. त्यामुळे ती मागे फिरून पायऱ्यांच्या दिशेने वेगाने धावणार इतक्यात अचानक मागून कोणीतरी तिचा हात प्रचंड ताकदीने पकडतो आणि तिला मागे खेचतो. या सगळ्या धक्क्याने सायलीच्या हातातील बॅटरी जमिनीवर पडते आणि तिचा प्रकाश पूर्णपणे विझून जातो. संपूर्ण तळघरात पुन्हा एकदा गडद आणि भयावह काळोख पसरतो आणि सायलीच्या कानाशी एक अत्यंत थंड, क्रूर आणि परिचयाचा आवाज येतो. सायली, शेवटी तू इथपर्यंत पोचलीस तर, पण आता या तळघरातून आणि माझ्या जाळ्यातून तू कधीच जिवंत बाहेर जाऊ शकणार नाहीस. त्या अथांग आणि गडद अंधारात सायलीच्या तोंडातून एक जोरात किंकाळी बाहेर पडणार इतक्यात त्या क्रूर हाताने तिचे तोंड मागून अतिशय घट्ट दाबून धरले होते. तिच्या पाठीला त्या अज्ञात शत्रूच्या छातीची थंड आणि भीतीदायक थंड धडधड जाणवत होती आणि सायली जीवाच्या आकांताने स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी धडपडत होती. तिने तिच्या हातातील ती काळ्या लेदरची गुप्त डायरी आपल्या छातीशी आणखी घट्ट पकडली, कारण तिला माहीत होते की तिच्या आणि राघवच्या जिवंत राहण्याचा
हाच एक शेवटचा पुरावा होता. अंधारात काहीच दिसत नव्हते. त्यामुळे सायलीने तिच्या कोल्हापूरच्या सुसंस्कृत पण कणखर मनाची ताकद गोळा केली आणि तिने आपल्या पूर्ण ताकदीने त्या शत्रूच्या हातावर एक जोरात आणि खोल लचका तोडला. तो माणूस वेदनेने विव्हळला आणि त्याची सायलीच्या तोंडावरील पकड एका क्षणासाठी सैल झाली. त्याच संधीचा फायदा घेऊन सायलीने त्याला अंधारातच एक जोरात लाथ मारली आणि ती पायऱ्यांच्या दिशेने धावली. सायली धावत असतानाच अचानक त्या तळघरात एका लहान बॅटरीचा पिवळा प्रकाश चमकला आणि त्या प्रकाशाच्या मुळेच त्या माणसाचा तो अत्यंत भयानक आणि परिचयाचा चेहरा समोर आला. तो चेहरा बघताच सायलीच्या पायाखालची जमीन सरकली, कारण तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, इनामदार हवेलीचाच जुना कायदेशीर सल्लागार आणि रावसाहेबांचा सख्खा मेवणा शशिकांत मामा होता. शशिकांत मामा, जो नेहमी हवेलीत अत्यंत साधा, देवमाणूस आणि निष्पाप बनून वावरत होता. त्यांच्याच त्या क्रूर सह्या डायरीच्या शेवटच्या पानावर रक्तासारख्या लाल अक्षरात चमकत होत्या. शशिकांत मामाने हातात एक तीक्ष्ण सुरा उपसला आणि अत्यंत हिडीसपणे हसत सायलीला तो म्हणाला, होय सायली, देविकाला आणि त्या वॉर्ड बॉयला मीच संपवलं आणि आता तुझाही नंबर आहे. या इनामदार हवेलीच्या आणि बाकीच्या बिझनेसच्या 500 कोटींच्या संपत्तीवर खरा अधिकार माझ्या बहिणीचा म्हणजेच सुलोचनाचा आहे. पण रावसाहेब ती संपत्ती राघव आणि तुझ्या नावावर करायला निघालेत, जे मला कधीच मान्य नाही. प्रियाला आणि त्या लहान मुलाला या हवेलीत आणून सुलोचनाला वेडं बनवण्याचा प्लॅनही माझाच होता. इकडे वरच्या मजल्यावर रात्रीच्या संथ अंधारात अचानक राघवची झोप उडते आणि तो अस्वस्थ होतो. त्याने शेजारी हात फिरवला तर त्याला सायलीची जागा पूर्णपणे रिकामी आणि थंड जाणवते. घड्याळात रात्रीचे 2 वाजलेले असतात. राघव उठतो आणि खाली खोलीतील बाथरूम आणि गच्चीवर सायलीला शोधतो. पण सायली कुठेच दिसत नसल्यामुळे त्याच्या मनात एका अज्ञात आणि मोठ्या संकटाची पाल चुकचुकते. तो खोलीबाहेर पडतो आणि हवेलीच्या विस्तीर्ण शांत कॉरिडॉरमध्ये सायलीचे नाव घेऊन शोधू लागतो. त्याचवेळी त्याची नजर त्या पूर्वजांच्या मोठ्या आणि प्राचीन तैलचित्राकडे जाते, जे नेहमी सरळ असायचे, पण आज ते चित्र भिंतीपासून थोडे बाजूला सरकलेले असते आणि त्याच्या खालून हलकी धूळ बाहेर आलेली दिसते. राघव त्या फोटोच्या जवळ जातो आणि त्याला भिंतीच्या मागे एक जो गुप्त रस्ता खाली जाताना दिसतो. राघवच्या मनात विचार येतो की सायली नक्कीच या गुप्त रस्त्याने खाली गेली आहे आणि ती कुठल्या तरी मोठ्या अडचणीत आहे. तो कसलाही विचार न करता हवेलीच्या त्या अंधाऱ्या तळघराच्या पायऱ्यावरून वेगाने खाली धावू लागतो. तळघरात शशिकांत मामा सायलीला चारी बाजूंनी घेरून तिच्या हातातील ती डायरी हिसकावण्याचा प्रयत्न करत असतो. सायली मात्र एका रणरागिणीसारखी जुन्या लाकडी संदुकांचा आडोसा घेत स्वतःचे आणि त्या डायरीचे रक्षण करत असते. शशिकांत मामा जोरात ओरडतो, सायली, ती डायरी माझ्या हवाली कर, नाहीतर मी या तळघराला बाहेरून कुलूप लावून तुला इथेच जिवंत काढून टाकेन
आणि या हवेलीत कोणाला समजणारही नाही की तू कुठे गायब झालीस. सायली अत्यंत धैर्याने म्हणते, मामा, तुमचे पाप आता जास्त काळ लपणार नाही. राघव नक्कीच इथे येईल. तेवढ्यात वरून राघवच्या पावलांचा आवाज आणि त्याचा ओरडण्याचा आवाज तळघराच्या भिंतींना धडकतो. शशिकांत मामा सावध होतो आणि त्याला कळून चुकते की आत्ता जर ते पकडला गेला तर त्याचा खेळ संपणार. तो सायलीला एका मोठ्या लोखंडी पेटीच्या मागे जोरात ढकलतो आणि तिच्या हातातील डायरी हिसकावून पायऱ्यांच्या दिशेने वेगाने धावत जातो आणि तळघराचा तो गुप्त दरवाजा बाहेरून आयर्न लॉकने बंद करून टाकतो. सायली त्या अंधाऱ्या बंदिस्त तळघरात एकटी अडकते, जिथे ऑक्सिजन हळूहळू कमी होत असतो आणि वर राघव त्या बंद दरवाजापाशी येऊन जीवाच्या आकांताने सायलीला आवाज देऊ लागतो. प्रेक्षक हो, तुम्हाला ही कथा आवडली असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा.